एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म, मातीत रुजलेले पाय, डोळ्यात मोठी स्वप्न. ही कथा आहे अशा एका व्यक्तिमत्वाची ज्याने केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपलं नाव कोरलं. ही हस्ती म्हणजे सच्चिदानंद उर्फ संजू परब. मडुरेसारख्या ग्रामीण भागातून सावंतवाडी शहरात आलेल्या संजू परब यांनी आपलं शिक्षण सावंतवाडीतच पूर्ण केलं आणि मुळातच असलेल्या नेतृत्वाच्या गुणांमुळे तो कार्यकर्ता म्हणून कामाला लागला. याच काळात त्यांचा संपर्क शिवसेनेचे तत्कालीन नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी आला. हाच क्षण त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. नारायण राणे यांचा आशीर्वाद आणि माजी खासदार निलेश राणे यांची साथ या दोन खंबीर खांद्यांवर विश्वास ठेवून संजू परब यांनी राजकारणातील प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार केला. त्यांनी फक्त राजकारणच नाही तर समाजकारणही तितक्याच तळमळीने केलं. गेली 20 वर्ष त्यांनी सावंतवाडीच्या नागरिकांच्या मनात आदराचं स्थान निर्माण केलं आहे. ग्रामीण भागातून येऊन सावंतवाडीचे नगराध्यक्ष बनण्याची किमया त्यांनीच केली. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या कामामुळे केवळ सावंतवाडीच नाही तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा नावाचा दबदबा निर्माण झाला. नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व या 3 गुणांची त्यांच्या मेहनतीला जोड मिळाली. नगराध्यक्ष पदावर असताना त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागली ती कोरोना महामारीच्या काळात. जेव्हा सर्वजण आपापल्या घरात सुरक्षित होते तेव्हा संजू परब जीवावर उदार होऊन सावंतवाडीकरांसाठी रस्त्यावर उतरले. गरिबांना धान्य वाटप असो किंवा क्वारंटाईन हॉस्पिटलसाठी 200 बेड उपलब्ध करून देणं असो, त्यांनी आपलं दातृत्व सिद्ध केलं. त्यांनी केवळ राजकारणच नाही तर आपला वसा हा समाजकारणाचा आहे हे कृतीतून दाखवून दिलं. म्हणूनच त्यांचे विरोधकही त्यांचा नेहमीच आदर करतात. आज प्रत्येक सर्वसामान्य माणूस आमचो संजू आमदार होऊक वयो अशी इच्छा बाळगत आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी संजू परब देखील त्या मार्गाने मार्गक्रमण करत धडपडत आहेत. लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारं हे नेतृत्व आता राजकारणाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. असा हा दिलदार, कर्तृत्ववान आणि लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नेत्याला कोकण दर्शन डिजिटल मीडिया या न्यूज चॅनलकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दिनांक 19/8/2025 रोजी संजूभाई परब आमच्या शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख यांचा वाढदिवस आहे. संजूभाईंबद्दल सांगायचं तर ते मडुरासारख्या ग्रामीण भागातून सावंतवाडी शहरात येऊन ते सावंतवाडी शहराचे नगराध्यक्ष झाले आणि त्यांनी सावंतवाडी शहरात एक चांगलं काम केलं. त्यानंतर हे काम करत असताना त्यांनी त्यांच्यावर दीपकभाईंचं लक्ष केलं आणि त्यानंतर त्यांनी आमच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांना मोठं सर्वात जिल्हा प्रमुख म्हणून हे मोठं पद त्यांना देण्यात आलं आणि ते जिल्हा प्रमुख झाल्यापासून पक्षाला एक वेगळी उभारी आली. अनेक पक्षप्रवेश झाले आणि पक्षामध्ये वेगवेगळे तरुण मुलं आणि राजकीय नेते पक्षामध्ये प्रवेश करू लागले आणि ते पक्षात आल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी अगदी यशस्वी कामगिरी केली आणि यश खेचून आणलं. संजूभाईंबद्दल बोलायचं झालं तर ते प्रत्येकाला मदत करतात, शांतपणे सगळ्यांचं ऐकून घेतात आणि संघटन कौशल्य हे त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे ते आपल्या जीवनात यशस्वी झालेले आहेत. गेली अनेक वर्ष त्यांनी म्हणजे पूर्वी काही ह्याच्यामध्ये होते, काँग्रेस पक्षामध्ये होते, त्यावेळी ते अध्यक्ष होते. अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत आणि त्यांची कारकीर्द ही चांगली यशस्वी कारकीर्द आहे आणि भावीसुद्धा त्यांच्याकडे एक भावी नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. आणि एक त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते दीपकभाईंना विचारल्याशिवाय किंवा दीपकभाईंचं हे मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलंच राजकीय निर्णय घेत नाही आणि त्यामुळे आम्हीसुद्धा त्यांना वेळोवेळी असं म्हणजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करत आहोत आणि खरंच एक आनंद होतो त्यांच्याबरोबर काम करताना की एक चांगला सहकारी म्हणून
आम्हाला ते सुद्धा मान सन्मान देतात आणि सगळ्या कार्यकर्त्यांना देतात. माझी एकच इच्छा आहे आणि मी परमेश्वराकडे त्यांना शुभेच्छा देताना सांगेन की त्यांचं पुढील आयुष्य हे अगदी उज्ज्वल जावं, त्यांना मोठं नेतृत्व त्यांच्याकडं त्यांना मिळो आणि त्यांच्याकडून या आमच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची चांगली अशी सेवा घडो हीच त्यांना सदिच्छा देतो आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनाही यावेळी शुभेच्छा देतो. त्यांना चांगलं उदंड निरोगी असं आयुष्य लाभू दे, चांगली त्यांची भरभराट होऊ दे अशी पाटेकर चरणी प्रार्थना करतो. मी सुधा गौठणकर. आज दिनांक 19 रोजी श्रीयुत जिल्हा प्रमुख संजू परब यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. खरोखर सर्वसामान्य जनतेच्या अगदी मनातील असा एक उभरता किंवा पुढील आपल्याला आमदारकीचा असा उमेदवार संजूभाई यांना मी वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. मी माझ्या माऊली श्री देव काजरोबा चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच अपेक्षा.